हाय स्टुडंट्स, पाण्याचा प्रवाह बदलतो, दिशा बदलते, तसं पोहणाऱ्याला सुद्धा त्या मार्गाने आपल्या पद्धती बदलाव्या लागतात, आपल्या स्ट्रॅटेजी बदलाव्या लागतात। असाच माझ्या गेल्या 24 वर्षाच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये हा एक क्षण आलेला आहे की ह्या आत्ताच्या लॉकडाऊनमुळे क्लास मला आता घेता येत नाही आहे, म्हणून हा माझा व्हिडिओ करायचा पहिला प्रयत्न। आज मदर्स डे आहे, त्यामुळे हा माझा पहिला व्हिडिओ आहे की जी पहिली गुरु माझी आई, की जिने माझ्या शिक्षणाचा पाया करून घेतला आणि त्याच्यामुळेच मी शिक्षक झाले, तिला आणि सासरी आल्यावर माझ्या सासूबाई म्हणजे आहोबाई ह्या दोघींच्यासाठी मी हा व्हिडिओ डेडिकेट करते। तर मुलांनो, आज आपण टेन्सला सुरुवात करूया। टेन्स म्हणजे ग्रामरचा, म्हणजे इंग्लिशमध्ये कुठल्याही भाषेचा टेन्स असू दे, हा प्रत्येक भाषेचा पाया आहे। आता आपल्याला इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे, इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे, तर टेन्स हा पक्का व्हायला पाहिजे नाही। आता टेन्स शिकत असताना फक्त 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी आयडेंटिफाय द टेन्स किंवा चेंज द टेन्स, म्हणजे ह्या काळाचं त्या काळात रूपांतर करा, एवढ्यासाठीच आपण टेन्स शिकायचं नाही आहे। तर पूर्ण सगळं ग्रामर इथून पुढे जे काही शिकणार आहे, आपल्याला जवळजवळ 30 टॉपिक ग्रामरचे शिकायचे, ते सगळेच्या सगळे ह्या टेन्सवरच आधारित आहेत। आणि नुसतं टेन्स ग्रामरला येणार आहे म्हणून आपण शिकायचं नाही आहे। तर ते आपण लिखाण ज्या वेळेला करतो की बऱ्याच वेळेला माझ्याकडे मुलं येतात, काय काकू एवढं पानभर उत्तर दिलंय, बहिणी मला 1च मार्क दिलाय। अरे पानभर जरी उत्तर दिलं असलं तरी नुसते एकापुढे एक शब्द जरी लिहिले असले आणि त्याच्यामध्ये टेन्स जर बरोबर नसेल तर कोण मार्क देणार आहे तुम्हाला ना। त्यामुळे रिटन कम्युनिकेशन, पर्सनल रिस्पॉन्स किंवा कुठलंही जे काही लिखाण करायचं आहे की ह्याचा आपल्याला टेन्स म्हणजे ग्रामर म्हणजे लँग्वेजचा, इंग्लिश लँग्वेजचा पाय आहे। आणि जेव्हा एखादी इमारत आपल्याला उंच न्यायची असती, भक्कम करायची असते, त्यावेळेला पाया पक्का पाहिजे आहे आपल्याला। त्यामुळं टेन्स पासून आपण सुरुवात करायची आहे आणि आज मी टेन्स घेणार आहे। आता मराठीमध्ये ज्याप्रमाणे 3 काळ आहेत, त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा 3 काळ आहेत। 3 काळ आता अर्थात सगळ्यांना माहितच आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। आता एक गंमत मी तुम्हाला सांगते की ओल्ड इंग्लिश मध्ये पहिल्यांदा फक्त हे 2च काळ होते। हा काळ त्यावेळेला नव्हता, फ्युचर टेन्स केलेला नव्हता। प्रेझेंट टेन्स मधल्या काही 2 काळांचा वापर फ्युचर म्हणून केला जात होता। मग त्यावेळेला कॉम्प्लिकेशन्स निर्माण व्हायला लागले, त्यामुळे मग नंतर हा फ्युचर टेन्स आला। आता ह्या 3 काळाचे प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत। सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस। म्हणजे एकूण काळ झाले, मुख्य काळ 3, प्रत्येकाचे 4 उपप्रकार, असे एकूण काळ झाले 12 काळ आपल्याला शिकायचे आहेत आणि हे 12 काळ पक्केच करायला पाहिजे आहेत। आणि हे काळ पक्के झाले की आपण कितीही इंग्लिशमध्ये काहीही आपण लिहू शकतो, काही उड्या मारू शकतो, काही खेळ आपण त्याच्यामध्ये करू शकतो। आता आपण ज्यावेळेला टेन्स म्हणतो त्यावेळेला द वर्ड टेन्स, इट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड टेम्पस। मूळ ओरिजिन वर्ड आहे त्याचा टेम्पस। तुम्ही सारखं सारखं म्हणा, टेम्पस 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 असं म्हणा, तो कुठं येऊन पोचतो, टेन्स। म्हणजे द टेन्स वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम टेम्पस विच मीन्स टाइम। याचा अर्थ काय आहे, टाइम। मग आता हे टेन्स शिकत असताना आपल्याला वर्डकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे। आता मराठीमध्ये जेव्हा आपण काळ ओळखा, काळ बदला आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपण फक्त वर्डकडे लक्ष देतो। मराठीमध्ये क्रियापद असतं, ते वाक्याच्या शेवटी असतं, म्हणजे क्रियापद झालं की आपण फुलस्टॉप देतो। पण इंग्लिशमध्ये तसं नसतं। इंग्लिशमध्ये क्रियापद असतं, ते सब्जेक्ट झाल्या झाल्या क्रियापद असतं। सब्जेक्ट प्लस वर्ब, कुठलं पण सेंटेन्स तयार व्हायला पाहिजे आहे तेव्हा हे 2 मुख्य असायलाच पाहिजे आहे, त्यावेळेस त्याच्याशिवाय सेंटेन्स तयार होत नाही। मग आता ह्याच्यानुसार सेंटेन्स पॅटर्न आहेत, 8 सेंटेन्स पॅटर्न आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही काहीही वाढवू शकता।
तुम्हाला सगळ्यांना तर पहिलीपासून इंग्लिश सुरुवात झाली आहे आणि मला वाटते साधारण 3री किंवा 4थीच्या पुस्तकामध्ये असे तुम्हाला शब्द दिलेले असायचे आणि खाली 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 वाक्य वाढवत 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 शेवटी असं मोठंच्या मोठं वाक्य व्हायचं आणि त्यावेळेला तुम्ही कदाचित लक्ष दिलं नसेल आणि तेच काय होते सेंटेन्स पॅटर्न. म्हणजे मुख्य काय असायला पाहिजे, सब्जेक्ट प्लस वर्ब. त्याच्यानंतर आपण सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट वर्ब प्लस ॲडव्हर्बियल, सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडव्हर्बियल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस ॲडव्हर्बियल. हे काय झाले सेंटेन्स पॅटर्न. तुम्ही वाक्य कितीच्या किती मोठं करा पण हे दोन मात्र असायलाच पाहिजे आहे आणि इंग्लिशमध्ये सब्जेक्ट झाल्या झाल्या वर्ब असतं. आता जेव्हा आपण काळ शिकणार आहे त्यावेळेला आज मी फक्त 3च काळ घेणार आहे. जेव्हा काळ शिकणार आहे तेव्हा आपण फक्त वर्बकडे लक्ष द्यायचं आणि कदाचित आजपर्यंत तुम्ही असं केलं असेल की सूत्र पाठ करायची, सूत्र लक्षात ठेवायची. ग्रामर हा भाग असा आहे इंग्लिशमधला की सूत्र पाठ केली, गणितामध्ये कसं सूत्रामध्ये अंक घातले की उत्तर आपोआप मिळतं तसं सूत्र आपली डोक्यामध्ये असायला पाहिजे. त्या सूत्रामध्ये घातलं की आपोआप आपल्याला उत्तर मिळतं त्याचं. मग आता इथं असताना ह्याच्यामध्ये काही मुलांची पद्धत असते की सूत्र पाठ करतात, पण सूत्र पाठ करायची नाही, ती सूत्र डोक्यात ठेवायची. आणि मी तुम्हाला काही टॅग सांगणार आहे आणि त्या टॅगनी ती लक्षात ठेव. पाठांतर केलं परीक्षेच्या वेळेला विसरतं, सूत्रपाठ असून उपयोग नाही आहे. हाऊ टू अप्लाय इन द सेंटेन्स हे सुद्धा आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर आता आपण पहिल्यांदा काळ घेणार आहे. पहिली आपण आज 3 सिंपल काळ घेणार आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. तर पहिला काळ घेणार आहे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय आहे तर मी तुम्हाला सांगितलं आता पहिल्यांदा काय यायला पाहिजे सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. आता ह्या वर्बचे 2 प्रकार पडतात. वर्बमध्ये 2 वर्ब आहेत, मेन वर्ब आणि ऑक्झिलरी. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहे ऑक्झिलरी, सिंपल प्रेझेंट मध्ये नसतं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नुसतं मेन वर्ब असतं, म्हणजे सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं मूळ रूप किंवा आपण लक्षात घेताना घेऊया क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप घेऊया किंवा पहिलं रूप म्हणतात V1, V2, V3 असं म्हणतात. पण मी सांगते M1 मेन वर्ब म्हणून लक्षात ठेवायचं आणि मग प्लस पुढं काय का असेल ना, मग अशी जे सेंटेन्स पॅटर्न ठेवले ते पुढं तुम्ही कितीही वाढवू शकता. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय झालं, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं मूळ रूप आणि पुढं काय असेल ते असेल. आता ह्याला अपवाद काय झाला, ह्याच्यासाठी अपवाद आहे. सगळ्यालाच नुसतं मेन वर्ब येत नाही, तर ह्याचा अपवाद आहे की सब्जेक्ट हा जर तृतीय पुरुष एकवचन असेल. आता तृतीय पुरुष एकवचन म्हणजे कुठला की तो लहानपणीचा चार्ट लक्षात घ्यायचा. एकवचन, अनेकवचन, एक प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि ह्या सगळ्याचं अनेकवचन आहे दे. आता तृतीय पुरुष एकवचन म्हणजे कुठला झाला, ही, शी, इट. ही, शी, इट म्हणजे नुसतं ही, शी, इट दिसेल असं नाही. ही म्हणजे कुठल्या पण कोण पुरुष असेल म्हणजे कुठलं पण नाव असेल, हीच्या ऐवजी, शीच्या ऐवजी कुठलंही नाव, इटच्या ऐवजी कुठलंही नाव. म्हणजे हा तृतीय पुरुष एकवचनी करता जर असेल सब्जेक्ट तर तिथं मेन वर्ब नुसतं येणार नाहीये, तर त्या मेन वर्बला एस किंवा ईएस हा प्रत्यय लागणार. आता परत आलं ना, किंवा आला की प्रश्न आला, हे लावायचं का ते लावायचं ते. आता एस कुठं लावायचं आणि ईएस कुठं लावायचं, तर ईएस कुठं लावायचं ते बघायचं म्हणजे आपोआप एस. एकवचन अनेकवचनाचे जे नियम आहेत तेच नियम येतात. एस मेन वर्बच्या शेवटचं अक्षर एस, एस एच, सी एच, एक्स, ओ आणि झेड हे असेल तर त्याला ईएस हा प्रत्यय लागतो. लक्षात आलंय, मेन वर्बच्या शेवटचं अक्षर एस, एस एच, सी एच, एक्स, ओ, झेड असेल तर त्याला ईएस. बाकी सगळ्याला काय लागणार आहे एस,
त्याच्याशिवाय जर शेवटचं अक्षर वाय असेल, वायच्या अलीकडे जर व्यंजन आलं असेल तिथं तर वायचा आड होणार आणि ईएस प्रत्यय लागणार. म्हणजे सूत्र लक्षात आलं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस मेन वर्ब इथं ऑक्झिलरी आलं नाही. तुम्ही सब्जेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणला की लगेच झटकन एमिजार असं तोंडात नाही येतं. पण आपण कुठला काळ शिकायला लागलोय? सिंपल प्रेझेंट टेन्स. मी गंमत म्हणून मुलांना सांगते, साधा काळ मराठीमध्ये आपण ह्याला काय म्हणतो? साधा काळ, साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ. मग आता साधा डोसा आणि मसाला डोसा अशी मी गंमत म्हणून मुलांना सांगते. साधा डोसा म्हणजे काय हो? त्या डोश्यामध्ये आतमध्ये काय घातलेलं नाही, ह्या मेनूवरला काही लावायचं नाही, ऑक्झिलरी कुठलंही येणार नाहीये. लक्षात आलं? सब्जेक्ट प्लस मेन वर्ब आणि पुढं काय जे सेंटेन्स पॅटर्न त्याच्यानुसार. फक्त ह्याला अपवाद काय झाला? तृतीय पुरुष एकवचनी करता असेल तर मेन वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागणार. सिंपल प्रेझेंट टेन्स. आयडिया क्लिअर झाली? नेक्स्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये प्रत्येक फरकाने लक्षात ठेवायचं. म्हणून मी आज फक्त सगळे सिंपलच काळ घेणार आहे, तिन्ही घेणार आहे. ते सिंपल इथं काय म्हटलं? सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप किंवा वर्तमान काळी रूप लक्षात राहायला पाहिजे. म्हणून मी काय बोलते? पहिलं रूप आहे त्याला वर्तमान काळी रूप म्हटलं. इथं काय म्हणणार? सब्जेक्ट प्लस मेन वर्बचे पास्ट, पास्ट रूप प्लस पुढं काय असेल ते असेल. ह्याला सिंपल प्रेझेंट टेन्स सारखा अपवाद वगैरे काही नाही. सगळ्यात सोपा काळ आहे. पण सोपा काळ जरी असला तरी क्रिया, मी सूत्र सांगितलं सब्जेक्ट प्लस मेन वर्बचं पास्ट. पण कुठल्या क्रियापदाचं काय पास्ट होतं ते तुमचं तुम्हालाच काय. सगळ्याच क्रियापदांना ईडी लावलं म्हणजे काय पास्ट होत नाही. जी काही वेगळी क्रियापद आहे त्याचं पास्ट काय होतं ते तुमचं तुम्हीच पाठ करायला पाहिजे, ते तुमचं तुम्हालाच यायला पाहिजे. क्लिअर झाली आयडिया? सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस मेन वर्बचं पास्ट. आता तिसरा काळ आहे तो सिंपल फ्युचर टेन्स. आता ज्या वेळेला इथं म्हणलं सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं वर्तमान काळी रूप, इथं म्हणलं सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं भूतकाळी रूप. आता तुम्ही झटकन काय म्हणाल? सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं भविष्यकाळी रूप. भविष्यकाळी रूप नसतं. तर इथं जेव्हा तुम्ही टेन्सचा चार्ट बघता असे तुम्ही 3 कॉलम बघत असाल. इथं गो समजा फॉर एक्झाम्पल घेते, गो, वेंट आणि गॉन हे तिसरं रूप आहे. ह्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात. इथं मी आता मगाशी सांगितलं सिंपल मध्ये कुठलंही ऑक्झिलरी येत नाही. आणि सगळ्यात सुरुवातीला मी पहिल्यांदा सांगितलं ओल्ड इंग्लिश मध्ये फक्त 2च काळ होते, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स, आणि नंतर फ्युचर टेन्स केला. आता फ्युचर टेन्स ओळखायचाच कसा? कुठला पण फ्युचर असू दे, 4 मधला कुठला पण फ्युचर असू दे, फ्युचर म्हटल्या म्हटल्या लगेच काय लिहायचंय? सब्जेक्ट झाल्या लगेच काय लिहायचंय आपल्याला? शॅल किंवा विल लिहायचंय. म्हणजे फ्युचर ओळखायचाच कसा? आपण शॅल विल दिसलं की त्याला काय म्हणायचं? फ्युचर. आता आपण कुठला बघायला लागलोय? सिंपल फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल. आता शॅल विलचे नियम सांगते तुम्हाला. शॅल किंवा विल, किंवा आला की प्रश्न आला ना, एकच सांगितलं की प्रश्न आहे, लावायचं मोकळं झालं. हे लावायचं का हे लावायचं? तिथं काही छापाकाटा करायचं नाही आपल्याला, किंवा मला हे आवडते म्हणून हे लावलं, ह्याला हे आवडते म्हणून हे लावलं, असं नाही करायचं. इथं आपण शॅल विल लावताना जो प्रथम पुरुष एकवचन अनेक वचन बघितला म्हणजे आय आणि वी, ह्याला काय लावायचं? शॅल. आणि बाकी सगळ्याला म्हणजे द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषला काय लावायचं? विल. हा पहिला नियम लक्षात आला. त्याच्यानंतर दुसरा शॅल विलचा नियम म्हणजे काय आहे? शॅल विल नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूपच येतं, त्याला दुसरं रूप चालत नाही. आणि मग प्लस पुढं काय असेल ते असेल. म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स लक्षात आलाय? सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस मेन वर्बचं मूळ रूप पुढं काय असेल ते असेल. हे तिन्ही आपण आज कुठले शिकले? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. आता हे जे सगळे सेंटेन्स आपण शिकले आता ते वाक्यामध्ये समजा आता इथं घातलं आय, मेन वर्ब, गो, टू, स्कूल.
इथं समजा तृतीय पुरुष एकवचनी करता घेऊया. ही गो येणार नाही. क्रियापदाला एस किंवा एस. नियम काय सांगितला? मेन वर्बच्या शेवटी एस 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 सी एच एक्स ओ झेड असेल तर काय लागणार? एस. ओ आहे म्हणजे काय होणार? ही गोज टू स्कूल. त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स. आय गोचं पास्ट काय झालं? वेंट. हे आता तुम्हाला पाठच पाहिजे. वेंट टू स्कूल. आणि सिंपल फ्युचर कसा झाला? आय शॅल. शॅल नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप गो टू स्कूल. आता ह्या सूत्रात घातल्यावर जे काही वाक्य तयार होणार आहे ते होणार असर्टिव्ह सेंटेन्स. आता ह्या असर्टिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. आता जे काही आपण हे वाक्य केलेलं आहे ते असर्टिव्ह मधलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं. आता ह्याच्यातलं निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तो जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यांच्या माझ्या ज्या काही पालक मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना हॅपी मदर्स डे. आणि ह्याच्यानंतरचा पुढचा भाग म्हणजे नंतरच्या भागामध्ये शिकणार आहे ह्याच 3 काळाचं निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. ओके, टेक केअर, टेक रेस्ट, बाय.